हाय हॅलो नमस्कार. कधीतरी पोळी खाण्याचा जाम कंटाळा येतो. काहीतरी चमचमीत खावंसं वाटतं तेव्हा असा चांतारा तांदळाचा मोकळा भात आणि झणझणीत चमचमीत राजमा कुणाला नाही आवडणार. तर असा मोकळा भात करून घेतला आहे आणि त्यावर छान राजम्याची भाजी करून घेतली आहे. तर ती 2-3 माणसासाठी केली आहे. तर ती कशी केली आपण बघूयात. तुम्ही पाहू शकता छान आपला राजमा झाला आहे, सोबत कांदा आणि लिंबू. मग काय दुसरं काय लागणार. तर घरात आहे त्या साहित्यात केला आहे एकदम सोप्या पद्धतीने. वरून थोडंसं लिंबू पिळायचं. आता 1 वाटी राजमा मी रात्रीच भिजू घातला होता, म्हणजे तो छान भिजतो. हो का, इथं छान भिजला आहे आपला राजमा. उकडून घ्यायचा याला कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून. इथं 1 कांदा 1 टोमॅटो छान तळून घेतला आहे. लसूण, आलं, कोथिंबीर. इथं गरम मसाला, 1 वेलदोडा, तमालपत्र, काळं तिखट, बेडगी मिरचीचं, लाल तिखट हा सगळा मसाला वाटून घेतला आहे. आता 1 तमालपत्र आणि हिरवी वेलचीची फोडणी करायची तेलावर. जास्त काही मसाले घातले नाहीत. आणि वाटलेला मसाला आणि 1 चमचा तूप घालायचं आहे तेलामध्ये, त्यामुळे छान चव येते भाजीला. तुम्ही तुपाऐवजी बटरही वापरू शकता. आता हा मसाला छान आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. ह्यात मी सगळे मसाले, किचन किंग मसाला, गरम मसाला, काळा मसाला, गोडा मसाला, आपल्याला जे मसाले घालायचे ते सर्व आपण घालू शकतो. आता आपला शिजलेला राजमा ह्यात ओतून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून 1 उकळी आणायची आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कसुरी मेथीही घालू शकता. आता 1 उकळी फुटली आहे. आता गरमागरम भात आणि राजमा आणि ताव मारायचा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.